तर या बुलेटिनमध्ये आता आपण पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान घनसांगवी इथं ठाकरे गटाचे नेते हिकमत उढाण हे मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे। यवतमाळमधील नवीन बस स्थानकाचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते व्हीसीद्वारे लोकार्पण होईल। शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आजपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये येते। या यात्रेची सांगता जयंत पाटील यांच्या इस्लामपूर या मतदारसंघामध्ये होणार आहे। सांगता सभेला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत। बंडखोरीच्या चर्चेवर सुरेश धस यांनी पडदा टाकलाय। उमेदवारीमध्ये माझं नाव असावं हे साहजिक आहे, मात्र पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असं भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय। गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विनोद अग्रवाल मैदानात उतरणार आहेत। दरम्यान गोंदियामध्ये कमळ फुलेल असा विश्वास विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केलाय। राष्ट्रवादीचे नेते सचिन कुर्मी हत्या प्रकरणाचा तपास हा मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय। काही दिवसापूर्वी भायखळ्यामध्ये चाकू भोगसून सचिन कुर्मी यांची हत्या करण्यात आली होती। जितेंद्र आव्हाडांनी लॉरेन्स बिश्नोईनं धमकी दिली आहे। जितेंद्र आव्हाडांच्या जीवाला धोका असल्यानं शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत वाणी यांनी आव्हाडांची सुरक्षा वाढवण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। अंबरनाथ विधानसभेवर काँग्रेस नेते रोहित साळवेंनी दावा ठोकलाय। दरम्यान 15 वर्षापासून शिवसेनेचा आमदार असल्यानं ठाकरे गटही या जागेसाठी इच्छुक आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजना ही 5 वर्षापर्यंत चालणार। या योजनेसाठी लागणारा निधी सरकारनं तयार ठेवलाय, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियात दिली आहे। शिवरायांनी जो न्याय स्वराज्यात दिला तोच न्याय बाबासाहेबांच्या संविधानानं दिला, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे। गंगापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण पार पडलं, यावेळेस ते बोलत होते। कालच्या दसरा मेळाव्याला जरांगेंच्या हस्तकांनी पैसा पुरवलाय। राजकीय उलथापालथ तर सोडा, मनोज जरांगे एकही उमेदवार उभा करू शकत नाही, असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर केलाय। यानंतर येवल्यातून आपण एक ब्रेकिंग बातमी पाहतोय। येवल्यातील शिवसृष्टीमध्ये मनोज जरांगे गेले असताना त्यांनी भेट दिल्यानंतर मराठा बांधव आणि भुजबळ समर्थक आमने-सामने आले होते। यावेळेस दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या संपूर्ण राड्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र आक्रमक झालेल्या मराठा कार्यकर्त्यांनी येवल्यातील नगर मनमाड रोडवर रास्ता रोको केला। दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनस्थळी जात मराठा कार्यकर्त्यांची समजूत काढली। त्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला। मोठा शांतता ठेवा, मी सांगितलं ना तुम्हाला, शांतता ठेवा। मी आहे ना खंबीर तुमच्या मागं, तुमचा अन्याय मी सहन करीत नाही। शांत बसा जरा। हे बघा, मी मला वाटतं DSP साहेबांशी आत्ता बोललोय, त्यांच्याशी चर्चा केली, काय झालंय काय नाही। त्यांनी सांगितलंय त्यांची चूक आहे, तुमची चूक आहे, आपली चूक आहे, जाऊ द्या, आपण सगळ्याचे पाठ पुरवणार आहेत। पण आजचा दिवस चांगला आहे, पोलिसांना सहकार्य करा, सगळी शांतता ठेवा। काय झालंय काहीच माहीत नाही, तुम्ही काय मागं केलंय का ते हिने काय केलंय, आणि मला डायरेक्ट खेटायची सवय असले धंदे नाही करायचे आपण सुद्धा। झाला असं तर लहान मोठा भाऊ म्हणून सोडून द्या, आपण मराठ्यांनी मोठा मन करा, दुसऱ्या वेळेस बघू। आता सगळ्यांनी रस्ता मोकळा करायचा एका मिनिटात, सगळ्यांनी शांततेत जायचं आपण आपल्या घरी। आणि मला त्या बलिदान गेलेल्या कुटुंबाला भेट द्यायला जायचंय, मी तिकडे जातो। सगळे शांत राहा, सगळं होईल, पोलिसांना सहकार्य करा। चला चला चला, सगळ्या गावाकडे माझी सगळ्याला। अरे बाबा केली ना, मी सगळी माहिती घेतोय आता, येणे काय होईल का आणखीन? अरे ऐक रे तू, गप्प बस उगा, सगळं काय होतं। आज चांगला दिवस, मी तुमच्यासाठी आहे, तुम्ही माझ्यासाठी आहे, आपण पुऱ्या राज्यासाठी आहेत, राज्यासाठी काम करतोय। यांना काय उगाच काहीतरी कारण लागते, तेच करते सगळं काय करायचं तेच करते, ढकली ते तुमच्या। त्यामुळे शांत राहा। भर पावसात बाबा सिद्दीकींना अखेरचा निरोप देण्यात आला। जनसागर यावेळेस उसळला होता। यावेळेस मुलगा झिशान सिद्दीकींच्या अश्रूंचा बांध फुटला।
मुंबईच्या मरीन लाईन्स इथं बडा कब्रस्थानमध्ये बाबा सिद्दीकींचा दफनविधी पार पडला। यावेळेस पोलिसांकडून बाबा सिद्दीकींना मानवंदना देण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा सिद्दीकींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं। सिद्दीकींच्या दफनविधीलाही त्यांनी हजेरी लावली। यावेळेस त्यांनी झिशान सिद्दीकींचं सांत्वन केलं। बाबा सिद्दीकींवर फरार आरोपी शिवकुमारनं गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी शिवकुमारनं 6 राऊंड फायर केल्या, तर दुसरा आरोपी धर्मराज कश्यपनं मिरचीचा स्प्रे असल्याची माहिती समोर आली आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी प्रवीण लोणकर या 28 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे। प्रवीण लोणकर हा शुभम लोणकर याचा भाऊ असून त्याला पुण्यातून अटक केली आहे। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पुण्यामध्ये उबाटाच्या वतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली। महिला अत्याचार आणि राजकारण्यांचं हत्या सत्र केव्हा थांबणार असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून विचारण्यात आला। बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणातील खरा सूत्रधार शोधून काढून सर्व आरोपींना अटक करणार आणि दोषींवर कडक कारवाई करणार असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे। राजकीय क्षेत्रातली मोठी बातमी समोर येते। आचारसंहिता लागू होण्याआधी आज पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। पुन्हा एकदा राज्यातील जनतेसाठी मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। सकाळी 9:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक पार पडेल। मागील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 38 निर्णय घेण्यात आले होते। यामध्ये नव्यानं काही महामंडळं स्थापन देखील करण्यात आली होती आणि त्या संपूर्ण महामंडळांना मंजुरी दिली होती। गेल्या आठवड्यातील 4 दिवसांमध्ये तब्बल 78 शासन निर्णय राज्य सरकारनं घेतले होते। आजपासून डॉक्टरांचा देशव्यापी बंद आहे। एफआयएमएच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांच्या सुरू असलेल्या निषेधाच्या समर्थनार्थ बंद पुकारण्यात आलाय। माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिलाय। या योजनेच्या पहिल्या 24 तासामध्ये तब्बल 12,400 ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेत। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीनं मालमत्ता कराची बिलं पाठवली आहेत। मात्र या बिलांमध्ये संगणकीय प्रणालीच्या चुकांमुळे 60,000हून जास्त मालमत्ता धारकांना मागील वर्षीच्या तुलनेमध्ये वाढीव किमतीची बिलं पाठवण्यात आली। बोबदेव घाटात तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय। शुक्रवारी एका आरोपीला अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे। कार्तिकी यात्रेत सर्वसामान्य भाविकांना झटपट दर्शन देण्यासाठी टोकन दर्शन पद्धत सुरू होणार आहे। टीसीएस कंपनी प्रायोगिक तत्वावर विठ्ठलाची टोकन दर्शन व्यवस्था करणार आहे। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून भरती प्रक्रिया राबवली जाते। या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। 2 नोव्हेंबरपर्यंत भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे। एम्स बिलासपूरकडून बंपर भरती राबवली जाते। विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे। आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा मार्ग लवकरच मोकळा होणार अशी माहिती नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। दिवाळी निमित्तानं विमान भाडं 20 ते 25% कमी झालंय। या किमती 30 दिवसांच्या ॲडव्हान्स बुकिंगवरती लागू असतील। पुढे नवी मुंबईतून एक ब्रेकिंग बातमी येते। नवी मुंबईतील NRI कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागली आहे। या ठिकाणी असलेल्या 47 नंबरच्या इमारतीला ही आग लागल्याचं वृत्त हाती आलंय। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। या कॉम्प्लेक्सला अशी आग लागली आहे। 47 नंबरच्या इमारतीला ही अशी आग लागल्याचं कळतंय। अग्निशमन दल जे आहे ते तिथे दाखल झाले। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। मात्र आग नेमकी कशामुळे लागली ह्याचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये। नवी मुंबईमधली आपण ही दृश्य पाहतोय। NRI कॉम्प्लेक्समध्ये ही आग लागली आहे। या ठिकाणी असलेल्या 47 नंबरच्या इमारतीला ही आग लागल्याचं कारण समोर आलंय। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेची दाहकता पाहू शकतो। भीषण अशी ही आग लागली आहे। 17व्या मजल्यावर आग लागल्याचं वृत्त हाती आलंय। बुलढाण्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय। नळगंगा प्रकल्पाचे 7 दरवाजे उघडले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला।
अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मुबलक पाऊस पडल्यामुळे जायकवाडी प्रकल्प हा तुडुंब भरलाय. जायकवाडी प्रकल्पामुळे यंदा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यातील सुमारे 2.5 लाख हेक्टर जमीन ही ओलिताखाली येणार आहे. बाजार समितीमध्ये 16,987 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला कमीत कमी 2,950 रुपयांपासून ते 4,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे. टोमॅटोच्या दरामध्ये घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 3,774 क्विंटलची आवक झाली. 3,200 ते 4,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आवक कमी झाल्यानं कोबी, फ्लावर, हिरवी मिरची, शेवगा, त्याचबरोबर गाजर, घेवडा, ढोबळी मिरची, मटारच्या दरामध्ये वाढ झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर हे स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये आज बाजारात मुगाची आवक ही 171 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 6,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये आज उडदाची आवक 15 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर 6,525 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये 13 ऑक्टोबर रोजी बाजारात सोयाबीनची आवक ही 892 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 4,800 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. पुढे ब्रेकिंग बातमी येते भाजपच्या गोटातली. राजधानी दिल्लीमध्ये आज भाजपची बैठक पार पडणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील प्रमुख नेते दिल्लीमध्ये असणार आहेत. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, आशिष शेलार उपस्थित राहतील. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या यादीवर आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर आचारसंहिता लागताच पहिली यादी जाहीर होण्याची देखील शक्यता आहे. देशभरात यंदा जुलै ते सप्टेंबर तिमाहीमध्ये घरांच्या विक्रीत घट झाली आहे. रिझर्व्ह बँकेनं पतधोरणात व्याज दरामध्ये कोणतीही कपात केली नाही. त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्राच्या वाढीबाबत शंका उपस्थित झाली आहे. एमपीएससीकडून सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. देशात दरवर्षी 18 लाख जणांना ब्रेन स्ट्रोक येतो. यासाठी मिशन ब्रेन अटॅक या पुण्यामध्ये सुरू करण्यात आलाय. या मोहिमेच्या माध्यमातून रुग्णांवर वेळेवर उपचार मिळवून देण्यासाठी पावलं उचलण्यात येत आहेत. ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अगदी कमी खर्चामध्ये होणार आहे. खासगी रुग्णालयामध्ये यासाठी 10 लाख रुपयांपासून अधिक खर्च होत असताना ससूनमध्ये सुमारे 3 लाखांमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये यांत्रिकी सफाई करण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलाय. निवेदनानुसार सफाईसाठी 193 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. सध्या सोना चांदीच्या दरामध्ये वाढ होताना दिसून येते. सराफा बाजारामध्ये चांदीचा भाव हा 1 लाख रुपयाहून अधिक होताना दिसतोय. वर्ध्याच्या त्रिमूर्ती नगरामध्ये युवकाची हत्या करण्यात आली. आरोपी हत्येनंतर फरार झाला असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या प्रयत्नांमुळे कर्जतमधील नळ जोडणी योजनेसाठी 57 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. या योजनेचं भूमिपूजन थोरवेंच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर काँग्रेसच्या गोटातली एक मोठी बातमी. दिल्लीमध्ये आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडतेय. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी यांनी ही बैठक बोलवल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येते. विधानसभा निवडणुकीसंदर्भात ही बैठक होणार असून या बैठकीला महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. तर जागा वाटपापूर्वी होणाऱ्या या बैठकीकडे आता सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. भिवंडीत परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मावळमध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे भात पिकाला मोठा फटका बसलाय. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुरबाडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. 4 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान पुन्हा मुसळधार पाऊस बरसत असल्यानं स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय.
पालघरमध्ये परतीच्या पावसानं हजेरी लावली. कासा, चारोटी, डहाणू आणि बोईसर परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे भात शेतीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. धुळ्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे कापूस आणि मक्याच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय. भुसावळमधील वाघूर धरणाचे 10 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत. धरणातून 67,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बुलढाण्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस झालाय. त्याचाच फटका स्मशानभूमीला सुद्धा बसलाय. स्मशानभूमीमध्ये ठेवलेली लाकडं देखील वाहून गेली आहेत. भुसावळ शहरातील 175 सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांनी आदिशक्तीला वाजत गाजत निरोप दिला. तब्बल 8 तास ही विसर्जन मिरवणूक सुरू होती. ब्रेकिंग बातमी पाहतोय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये इन्कमिंग सुरू झालंय. नागपूरच्या पारशिवानी इथं आशिष जयस्वाल यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. रामटेक विधानसभा मतदारसंघातून आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेमध्ये इन्कमिंगला आता सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही इन्कमिंग महत्त्वाची मानली जाते. रामटेक मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तमिळनाडूमध्ये पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचले. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. बिहारच्या मुझफ्फरनगरमध्ये कालवा फुटला. कालव्याला बांध तुटल्यामुळे मानवी लोकवस्तीमध्ये असलेल्या भागामध्ये पाणी शिरलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं.